आता तब्येत कशी आहे तुमची? खूप छान. आता एकदम फ्रेश वाटतंय, एकदम ओके. तुम्ही माझ्यासाठी एवढी धावपळ केलीत म्हणून मी बरा झालो. ऍक्च्युअली मी तुमचीच वाट बघत होतो. माझी? हो, मला तुम्हाला एक छोटीशी भेटवस्तू द्यायची. भेट? नाही जी, कालच एकदा बाई साहेबांनी मला बक्षिशी पण दिली. नको मला काय बी. प्लीज नाही म्हणू नका, तुम्हाला नक्की आवडेल. अहो खरंच नको छोटे मालक मला. आणि असं मी कसं घेणार? तशी बरीच पुस्तकं होती, पण मला माहित होतं तुम्हाला हे पुस्तक नक्की आवडेल. हे काय साडी नेसायला लावलंय मला? हा? आणि आजच माझ्या लग्नाची सुपारी फोडताय का काय? बघायला येणार आहे तुला. साडी जरा नीट सावरती. मुलगा पण येतोय का काय बघायला? हा? आणि माझ्या चहा पोह्याचा कार्यक्रम तुम्ही परस्पर ठरवला असा? पोरगा येत नाहीये ग, म्हणू दे काका येत आहे. अगं बाई, आता त्यांच्याशी लग्न ठरवलं का काय माझं? विंडू काय काय जरा तू? हा? माळे दे काका तुझ्यासाठी पोरगा सुचवणार आहेत. ते आल्यानंतर त्यांच्या समोर फरा 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 पाय वाजवत चालू नको. आल्यानंतर पाया पड त्यांच्या, स्वतः चहा करून आणून दे त्यांना. त्यांना वाटलं पाहिजे मुलगी गुणी आहे, शांत आहे. आता ही काय कटकट आहे? हे असं तर अजिबातच बोलायचं नाही तुम्ही, कळलं? त्यांना वाटू दे आई बापानं काहीतरी संस्कार केलेत पोरीवर. काय फालतूपणा आहे हा? त्यांना सांग जशी मुलगी आहे तशी बघा, नाही तर काही बघू नका. तुम्ही फालतूपणा अजिबात करायचं नाही. मी अगोदरच सांगून ठेवते. ती माणसा काय हो, काय झालं? या पाणी घ्या. काय झालं काय? आणि मळदे काका कुठे आहेत? तुमच्या बरोबर येणार होते ना? नाही येणार आता. म्हणजे उद्या येणार आहेत का? आज उद्या परवा कधीच नाही येणार आता. आणि माळव दे काय कोणच येणार नाही. काय बोलते तुम्ही? जरा इसकुटून सांगता का? सुमीशी लग्न करायला गावातलं एक पण पोरगा तयार नाही. पाहिलं, तुझ्या कर्माची फळ सगळ्यांना भोगायला लागतायत. तुझं भलं व्हावं म्हणून तुझं लग्न करून देणार, तर ते हे जमेल असं काही वाटत नाही. आता एक घोडचूक झाली सुमी तुझ्याकडे, एक घोडचूक. सगळ्यांना भोवते बघ आता ती. माझं लग्न लावून देतायत का कटवताय मला घरातनं? हा? काय तर म्हणे, या गावातला एक काही मुलगा मला द्यायला तयार नाहीये कोणी. या गावातल्या एक काही मुलाची लायकी नाही माझ्याशी लग्न करायची. काय बोलते बघा, काय बोलते बघा ही. तुम्ही तुझा जन्म झाला ना तेव्हा भाजीपाला जास्ती पिकला होता शेतात. आम्हाला वाटलं की पुरीचं पाय गुन्हे म्हणून लाड केले तुझे, कोडकौतुक केले, पोटाला चिमटा घेऊन तुला हवं त्या सगळ्या गोष्टी पुरवल्या. तिथंच चुकलं आमचं. तेव्हाच तुला आवर घालायला हवा होता बघ. तेव्हा आवरला नाही म्हणून आत्ता हाऊस भागवताय का? आणि माझे कुठले हट्ट पुरवले का तुम्ही? कुठले हट्ट पुरवले माझे? या खुराड्यात मला बसवलं इथे आणि माझे हट्ट पुरवले. लाज पण वाटत नाही ग तुम्ही तुला असं बोलायला? अगं किती फायदा घेणार आहेस आमच्या दोघांच्या चांगलं. पाण्याची मरू दे ना तिला, कशाला तिच्या तोंडाला लागते. पाणी पे, पाणी पे. बरं वाटतंय का आता?
सरला मी काय म्हणतो, मी नाही जात आज, थांबतो इथंच. अहो असं काय करताय, जा तुम्ही. अहो नाही, बरं आहे वाटतंय मला आता. आणि दोघांनी घरी थांबून चालणार आहे का? जा तुम्ही, जा. ऐका माझं, जा. बर सांभाळ तब्येत. चिंगे आहे. वा तेजू, मस्त झालाय पण जमायला लागलं तर तुला. थँक्यू. दिस इज ऑल बिकॉज ऑफ माय टीचर. त्यांनी मनावर घेतलंय ना, म्हणून मला जमतंय सगळं. जमलंय जमलंय. यावेळी यांनी मनावर घेतलंय, पुढच्या वेळेस तू पण घे. दादा तू पी ना, तू पी पण. हॅलो, हा बोला, कशा आहात? अहो नंबर सेव्ह नसला म्हणून काय झालं? आवाजावरून ओळखलं मी तुम्हाला. तुम्ही झाली का ग तयारी? कुठं गेली? काय ग, तुम्ही कुठे गेली? काय ग, बोल की. सुमे, ए सुमे, अगं कुठे गेली? काय सांगून गेली का तुला? बरोबर, नको होतं व्हायला तेच झालं. केली बहुतेक कार्टी पळून. हे घे, तू पण टेस्ट करून बघ. अहो मला नको. अगं का? नाही नको, मी आणि मंजू घेईन नंतर. तुम्ही प्या ना. नाही नाही, आत्ताच पी. ताई, ए पोरी, ए थांब. कोण तू? ए पोरी, अगं आत कुठे चाललीस तू? अगं घे ना. ताई, ताई. अगं ए पोरी, अगं आत कुठे चाललीस? अगं थांब. अगं कोण आहेस तू? अगं थांब. अहो हरी दादा, माझी बहीण आहे ती. चिंगे, काय झालं तुला? इतकी धावत कशाला आलीस? लवकर चल, मामीला खूप त्रास होतोय. मी तिला पाणी दिलं आणि लगेच इथे आले. घरी कोणीच नाहीये. सुमिताई पण बाहेर गेले. चल ना ताई लवकर. वय ताई साहेब, छोटे मालक, मी जाऊन परत आले तर चालेल का? तुम्ही काळजी करू नका, जा तू. मी आणि तेजू येऊ का सोडायला? नाही जी, मी येते पटकन जाऊ. ठीक आहे. एक विनंती होती. चिंगी इथेच थांबली तर चालेल का? अगं विनंती काय करतेस? थांबू दे तिला इकडे. आणि उलट तू तिची काहीच काळजी करू नकोस. तू उलट सावकाश जा आणि काहीही लागलं तरी आम्हाला सांग. वय चिंगे, तू इथेच थांब. मी जाऊन येते पटकन. मी आलेच मी. काय ग, काय नाव आहे तुझं? कविता, पण समजे मला चिंगी म्हणतात. पहिल्यांदाच आलीस का इकडे? मग कसा वाटला वाडा? वाडा कसला? महाल आहे महाल. चल, तुला वाड्यातल्या आणखीन खोल्या दाखवते. चल. अगं मी घरी होते, मी घरातच नव्हती. कुठे हुडकायची तिला? कुठे गेली काय माहिती? पुन्हा पळून गेली का काय कार्टी? अगं मामी,
कशाला एवढी तकतक करून घेते जीवाला? हे घे साखर पाणी घे, बरं वाटेल तुला जरा. तब्येत बरी नाही वाटत. आम्ही यावं का घरात? पिंट्या दादा नाहीये घरी. मग पिंट्या दादा घरी नाहीये, मग आम्ही यायचं नाही का? आणि तुमचा पिंट्या दादा, लाडका राजकुमार, आमचे युवा नेते, कुठे आणि काय करताय हे आम्हाला चांगलं माहिती आहे. आणि त्यांना आम्हीच मुंबईला पाठवलंय कामासाठी. तुमचं काय काम आहे इथं? आम्हाला वाईट वाटलंय. नाही नाही, तुम्ही टेन्शन नका घेऊ. काय भाऊ आल्याबरोबर तुम्ही त्यांना बसायला खुर्ची नाही दिली, चहा पाण्याचं विचारलं नाही, त्याचं भाऊंना वाईट नाही वाटलंय. वाईट वाटायचं कारण वेगळंच आहे. अख्ख्या गावात तुमच्या सुमीशी कोणी लग्न करायला तयार नाही हो. किती वाईट चर्चा चालू आहे माहितीये गावात तिच्याबद्दल. बरं झालं तुमच्या कानावर नाही आलं, नाहीतर तुम्ही आणखी आजारी पडला असता. पण एक मुलगा आहे माझ्या ओळखीचा, एकदम जवळच आहे, आणि महत्वाचं म्हणजे चांगल्या घरातला आहे. मी तयार केले त्याला सुमीशी लग्न करण्यासाठी. तो पण आधी नाही म्हणत होता. तो म्हणाला की कुठली ती उन्हाळ मुलगी, मी कसं करेन लग्न तिच्यासोबत. म्हटलं चोप, ती मुलगी चांगली आहे, आणि जरा नाही म्हणाला ना तर एक उलटे हाताची ती. तेव्हा तयार झाला. आपल्या शब्दाबाहेर नाही येतो. काय बंटी? हा भाऊ. करणार ना लग्न सुमीशी? भाऊ आता तुम्ही सांगितलं म्हणजे विषय तिथेच कट आहे. पाहिलं, शब्दाबाहेर नाही. तर बंटी, हा हे बघ, हे तुझं सासर. एक्सिलंट भाऊ. हा, या तुझ्या होणाऱ्या सासूबाई. आणि सासूबाई हा तुमचा होणारा जावई. कसा वाटत? चांगला आहे, आय नो. सांगा तर मग कधी लागायचं कामाला? तुम्ही सांगाल तो मुहूर्त काढू. अंकुश भाऊ, आतापर्यंत तुम्ही जे काही केलंय किंवा करताय त्याबद्दल आभारी आम्ही तुमचे. पण तुम्ही ह्यात पडू नका. आमच्या मुलीचं लग्न कसं करायचं ते आमचं आम्ही बघू. पण मी आणलाय ना मुलगा शोधून. तुम्ही बाकीची काही चिंता करू नका, मी यांचं लग्न लावून देतो. तुम्ही एक पैसा सुद्धा खर्च करू नका.
त्यांचं लग्न आपण मस्त थाटामाटात लावू. हे बघा, हातचा मुलगा जाऊ देऊ नका. तुम्ही फक्त दिवस ठरवा. पिंट्याचे वडील पण खुश होतील. बघा, सांगा कुठला दिवस ठरवायचा? अहो त्या तुम्ही कुणालाही आणून उभं कराल, त्याच्याशी लग्न करून द्यायचंय आम्ही आमच्या पोरीचं. अंकुश भाऊ, आमच्या मुलीचं लग्न कसं करायचं आणि तिचं काय करायचं ते आमचं आम्ही बघू. या जाईत ना. ए, जा कोणाला म्हणते? हा? का भिकारी वाटलो? का भीक मागायला आलो इथे? कोण आहे तू आणि कोण समजतेस कोण स्वतःला? तुझी ती मुलगी अख्ख्या गावाच्या डोक्यात गेली, आता तू माझ्या डोक्यात नको जाऊ. ती पाचवडची दीपिका, ना रंग ना रूप ना कवडीची अक्कल, आणि आम्ही बघून घेऊ. कोण करणार त्याच्याशी लग्न? तिनं तोंड काळ केलंय तुमचं, तरी एवढा माज आहे तुला? अंकुश, हे गप! आवाज खाली. कोणाशी बोलताय तुम्ही? त्या मोठ्यात ना तुमच्यापेक्षा? मग मोठ्या माणसांशी कसं बोलतात घरच्यांनी शिकवलं नाही तुम्हाला? आणि लाज नाही वाटत का हो तुम्हाला असं अरे तुरे करून बोलायला? काय बघताय काय? मामीनी सांगितलं ना जा म्हणून, मग चला निघा इथून. हे तू याच्यात पडायचं नाहीये. हा गावाच्या मुलीचा प्रश्न आहे. हा आमच्या घरचा आणि माझ्या बहिणीचा प्रश्न आहे. तुम्ही त्यात लक्ष देऊ नका, कळलं? काय एकदा सांगितलेलं कळत नाही तुम्हाला? का वेगळ्या भाषेत सांगू तुम्हाला? मामीनी सांगितलं ना तुम्हाला निघाला, मग चला निघा. का अजून अपमान करून घ्यायचाय? हे तू जास्त टिवटिव करू नको. निघा आता, नाहीतर आरडा ओरडा करून अख्ख्या गावाला गोळा करीन. हे अंकुश देशमुखशी पहिल्यांदा कोणी या भाषेत बोललंय. नाही तुम्हा दोघींचं जगणं मुश्किल केलं ना, तर माझं हे नाव आणि हे गाव दोन्ही बदलेल मी. त्या सुमीमुळे ना गावातली नको नको ती घाण घरात यायला लागली. हा अंकुश कसा आहे माहितीये ना आपल्याला. त्यानं काही केलं म्हणजे केवढ्याला जाईल आपल्याला. पिंटेला पण मुंबईला यांनीच पाठवलंय. मामी तू नको काळजी करू, कशाला तक करून घेते? काय काय बघायचं राहिलंय त्या विरोबालाच माहिती. माझ्या सुमीचं लग्न होईल ना. मामी का नाही होणार? एकदम धूमधडाक्यात होईल बघ आपल्या सुमेचं लग्न. तू कशाला काळजी करते? पण तुझ्या मामाला काय सांगायचं आपण? मामी मला असं वाटतं की ही गोष्ट आपण मामाला नको सांगूया. म्हणजे त्याच्या डोक्याला काही कमी ताप आहे का? त्यात ही आणखीन भर नको. मला तरी वाटतंय ही गोष्ट आपण आपल्या दोघीतच राहू देऊयात. आता यातून कसा मार्ग काढायचा ते बघू आपण.
पण तू नको काळजी करू. हं? अगं काय झालं, अशी काय बघतेस? कुठनं येतो ग एवढा समजूतदारपणा तुझ्या? सगळ्यांचा विचार करत असते. बरोबर तुझ्यासारखी पोरगी आम्हाला दिली असते ना तर बरं झालं असतं बाई. दिली नाही म्हणजे मी तुझी पोरगी नाही वय असं एकदम परकच करून टाकलं मला. अगं तसं नाही म्हणायचं मला. मामी तू एक लक्षात ठेव, मी आता तुझीच मुलगी आहे, कळलं? आणि तू सुमीचा अजिबात विचार करू नकोस. तू नको काळजी करू, होईल समजा ठीक. काय सगळं ठीक होईल अगं? त्या सुमिने घोर लावलाय जीवाला. एवढं सगळं सांगितलं समजावलं तरी गेली ना निघून. काय म्हणलीस? तुम्ही परत पळून गेली? अहो, अरे देवा. अहो, अरे देवा, काय चुकलं रे आमचं? अरे मामा असं काय बी झालं नसेल बघा, ती इथेच असेल कुठेतरी. मी आणते तिला हुडकून.